शिवरायांचे बालपण. भारताचा इतिहास हा शूर आणि पराक्रमी वीरांच्या कथांनी भरलेला आहे. मला खात्रीने असे वाटते की तुमच्या आजीने तुम्हाला मांडीवर घेऊन लोकांच्या हितासाठी राज्याची स्थापना करणाऱ्या राजांविषयीच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील. महाराष्ट्राचे थोर आणि पराक्रमी राजे शिवाजी महाराज यांच्याविषयी तिने तुम्हाला निश्चितच सांगितले असेल. त्यांच्या धाडसाच्या आणि लढाईच्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतीलच. शिवाजीराजे भोसले यांच्याविषयी साऱ्या महाराष्ट्राला अभिमान आहे. आज मी तुम्हाला मन लुब्ध करणारी शिवरायांची अशी गोष्ट सांगणार आहे की जी एक आख्यायिका किंवा दंतकथा बनली आहे. ही गोष्ट सुरू होते शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्यापासून. ते एक चांगले योद्धे होते आणि अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारी त्यांना प्रतिष्ठा होती. विजापूर आणि अहमदनगरच्या दरबारी अनेक शूर मराठा सरदार होते. निजामशहाने शहाजीराजांना पुणे आणि सुपे येथील जहागीर दिलेली होती. परंतु यामुळेच त्यांच्याविषयी असूया असणारे लोक त्यांनी निजामशाही सोडून द्यावी यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. त्यानंतर शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग करून ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. दरम्यानच्या काळात मुघल बादशहा शाहजहान याने निजामशाही नष्ट करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले. निजामाच्या आईने शहाजीराजांना पुन्हा निजामशाहीत परतण्याची आणि ती सुरक्षित ठेवण्याची विनंती केली. म्हणून शहाजीराजांनी आदिलशाहीचा त्याग करून ते पुन्हा निजामशाहीत परतले. विजापूर दरबार सोडून दिल्याने आदिलशहा शहाजीराजांवर भयंकर चिडला होता. म्हणून त्याने शहाजीराजांचे जहागिरीचे गाव पुणे बेचिराख केले. शहाजीराजे मोठ्या अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची स्थिती झाली होती.